हॅलो दरम्यान सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला चेंडू टप्पा घेताना थोडीशी उसळी घेतली. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच ओव्हल संघाकडून. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर प्रथम फलंदाजी करावी लागते ती म्हणजेच तुषार रायगड संघाला. पहिल्या षटक घेऊन आलाय मंदार. त्याच्या समोर आहे फलंदाज ओमकार गुरव तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तुषार जंगम. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी जाणला जाणार हा खेळाडू. पुढील चेंडू यावेळेला रिव्हर्स अटेंड करायचा आहे. चेंडू मात्र बॅटच्या पटत नाही. वाईट साठी नक्कीच थोडीशी हलकीशी अपील केली गेली होती. पंच फारच दक्ष आहेत सुतार बंधू. अपील मात्र यावेळेला फेटाळून लावत आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तर आपल्या संघासाठी यावेळेला मंदार चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हलची संघासाठी शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी 2025. पुढील चेंडू यावेळेला फटका सुप्रस फसला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावत आहे तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जात आहेत. ओमकार आपलं खातं खोलतोय. संघाचं खातं खोललं जात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर होता प्रदीप. त्याला चुकून यावेळेला मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा मंदार. फुलटॉस चेंडू आहे. यावेळेला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये झेल होऊ शकला असता. साधा सोपा झेल सोडला गेलाय. जीवनदान मिळत आहे ते म्हणजे ओमकार गुरव याला. आणि नक्कीच या जीवनदानाची किंमत मात्र मोजावी लागेल टीम ओव्हलची संघाला. कारण साधा सोपा झेल होता. पॉइंट रिझर्व्ह क्षेत्ररक्षक होता तैनात. त्याने मात्र झेल सोडला. आता मात्र स्ट्राईक वर असेल तो म्हणजेच ओव्हलची संघाचा स्वतः संघनायक. फायनलच्या दिशेने चेंडू वळवायचा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात नाही. हलकीशी अपील विकेट किपर कडून केली जाते पण तो पंच मात्र अवांतर घोषित करतायत. या अवांतरने संघाच्या खात्यात मात्र एखाद्या वेळची वर पडले. पुन्हा एकदा यावेळेला फटका सुरेख आहे. एक धाव नक्कीच मिळेल. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत मात्र 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 6 धावा बिनबाद 6. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान सावध परंतु चांगली सुरुवात पाहायला मिळते. अजूनही काही चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. पुन्हा एकदा मंदार गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर आहे तेजस सॉरी तुषार. ओहो यावेळेला मात्र यॉर्करचा चेंडू अपील केला गेलाय आणि पंचांचं बोट यावेळेला मात्र आकाशाकडे गेलंय. शेवटच्या चेंडूवर मिळाला ब्रेक थ्रू. स्वतः संघनायकाला धाडलं माघारी. जल्लोष पहा मैदानावर मित्रांनो. या विकेटचं महत्व देखील माहिती आहे त्यामुळे नक्कीच जल्लोष जोरात पाहायला मिळतोय. स्टार बंधू पंच फारच दक्ष आहेत. अनेक मोठ्या टुर्नामेंट मधून त्यांनी अंपायरिंग केली आहे त्यामुळे अनुभव खूप आहे या दोन्ही बंधूंकडे. त्यामुळे नक्कीच डिसिजन योग्य पाहायला मिळतोय. रायगड संघ आपला राखीव खेळाडू कमेंटर बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर रोहन जंगम. निराश मनाने थोडासा परततोय तो म्हणजेच तुषार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावफलक धावा आहेत. एक गडी बाद 6. काल ते लिहिलेलं होतं त्यांनी सगळं कुठेतरी असतं तरी
शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिलं पर्व दर्जेदार नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरं षटक गमनाला आहे. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज सुयोग हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. ओव्हलसी संघाचा प्रतीक दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय रायगड संघाकडून. तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यावेळेला मात्र विकेट गेल्यानंतर यावेळेला बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे ओमकार गोरवाच्याकडून नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज रोहन जंगम. थोडस फास्ट खेळा पंच. पुन्हा एकदा पहिला चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडू वळवलाय. मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेले. एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. एका धावाने संघाची धावसंख्या 1 निवडून झाली 7 धावा. दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकादरम्यान नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. ते म्हणजेच रोहन आणि ओमकार गुरव याला. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र सावध सुरुवात पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर ब्रेक तो मिळून दिला तो म्हणजेच मंदार याने. मित्रांनो फास्ट खेळ थोडस टाइमपास करू नका. आम्ही वारंवार सूचना करतोय. सामन्याला थोडासा उशीर झालाय. पुढील चेंडू यावेळेला फायनलच्या दिशेने चेंडू वळवायचा. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत येत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीक याच्याकडून. आणि ओव्हलसी संघाचा विचार केला तर एक नावाजलेला संघ म्हणून या स्पर्धेत दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला रायगड संघ देखील एक मोठा संघ आहे. त्यामुळे पहिला सामना आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळेल. फायनलच्या दिशेने चेंडू वळवायचा आहे. चेंडू मात्र नो मॅन लँड जाऊन विसावतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु त्याला बीट करून चेंडू दंडन करत सीमा रेषा पार आलाय खणखणीचे चौकार तो म्हणजेच रोहन जंगमच्या बॅटमधून. आणि या चौकांशी संघाची 4 निवडून झाली 11 धावा. ही गडी बाद 11. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकादरम्यान अटॅक केला करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजेच रोहन आणि ओमकार गुरव याचा. पंचांना विनंती करतो थोडस स्ट्रिक सूचना द्या. जवळपास 11:15 वाजत झालेत. आपल्याला या स्पर्धेचा अंतिम सामना देखील आज खेळ. पुण्याचा रोहन रिव्हर्स अटेंड केलाय. फटका सुरेख आहे. टायमिंग प्रॉपर आहे. 2 क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु त्यांना बीट करून यावेळी मात्र चेंडू ते दंडन करत सीमा रेषा पार. प्रेक्षकांमधल्या किंवा कुठल्याही बाहेरच्या प्लेयरने कमेंट्स करू नका. क्षेत्ररक्षण संदर्भात किंवा फिल्डिंग बॅटिंग फिल्डिंग बॅटिंग संदर्भात कोणी कमेंट्स करायची नाही आहे. ऑन फील्ड ग्राउंडवर क्षेत्ररक्षणसाठी अंपायर स्वतः संघनायक आहे. तर कोणी कमेंट्स करायची नाहीये. मंडळाकडून स्ट्रिक्ट सूचना आहे. पुन्हा एकदा यावेळेला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने पकडला झेल. दुसऱ्या विकेटचं यावेळेला झालं पतन. रोहन जंगम बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला गेला होता. माहिती होतं की फायनल ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये हा फटकेबाजी करू शकतो आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला गेला आणि दुसऱ्या विकेटचं यावेळेला पतन झालं.
गिरगावचे प्रतिनिधी अमेय मनोरे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अक्षय शेट्टे आपण देखील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर पण नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर. ऋषी पुढील चेंडू या वेळेला ऑनसाइड चेंडू वळवला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. नक्कीच थोडासा प्रयत्न केला असता तर हा देखील झेल होऊ शकला असता. खबर रिझन मध्ये चेंडू टोलावला होता. यावेळेला मात्र जीवनदान मिळत आहे ते आल्या आल्या ऋषी आला. एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेले. एखाद्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. पंचांच्या माहितीसाठी व सर्वांच्या माहितीसाठी 2 प्लेयर आपण रिप्लेस केले. जे कमिटीचे आपण पाठवले होते ते रिप्लेस करतोय आपण. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 2 गडी बाद 16. पुन्हा एकदा पंच त्याच्या समोर आहे ऋषी. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज. ओपनिंगला आलेला फलंदाज तो म्हणजेच ओमकार गुरव. पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय थोडस फास्ट खेळा. टाइमपास करू नका. ऑन साइडला मारला फटका. पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे तोपर्यंत एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो का हे देखील पाहायचं आहे. पण तो माघार धाडलाय ते म्हणजे ओमकार गुरव याने. कारण माहिती आहे पहिल्या 2 षटकादरम्यान 2 विकेट गमावून यावेळेला 16 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे 8ची सरासरी राखले ती म्हणजे रायगड संघाने. दुसऱ्या बाजूला एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कालच्या सत्रामध्ये आपण सामना पाहिला असेल लांजा वर्सेस महाराष्ट्र लांजा वर्सेस राजापूर संघाचा सामना होता. ज्यावेळेला पहिल्या 4 विकेट गेल्यानंतर मात्र भाऊ लिंगायतने अर्धशतक फलकावर लावलं होतं. पुन्हा एकदा शुभम. ओहो यावेळेला मात्र ब्लॉकवर टाकला चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू होतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल तो पण एक धाव घेतली गेले. एखाद्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 18 धावा 2 गडी बाद 18. आजच्या सत्रातला हा पहिला सामना ओव्हलसी वर्सेस रायगड. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ओव्हलसी संघानं. तर चांगली सुरुवात देखील पाहायला मिळाली. तिसरं षटक शुभम. मोठा पटका खेळायचा. चेंडूने घेतली बॅटची कड. विकेट किपरने आपलं काम चोख बजावलं. संपलाच हे या ठिकाणी फलंदाज ऋषीचा खेळ. तिसरा झटका बसला तो म्हणजे रायगड संघाला 18 धावसंख्येवर तिसरा झटका बसलाय. यावेळेला मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय तो म्हणजे रायगड संघ. तर चांगलं प्रदर्शन करतोय यावेळेला ओव्हलची संघ. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर प्रथमेश टक्के. हा देखील एक चांगला फलंदाज आहे रायगड संघाचा. पण यावेळेला संघ अडचणीत आहे. ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में खडा वो सबसे बडा असं म्हटलं जातं. यावेळेला मात्र
कालच्या सारखी कोणाला तरी चांगली कामगिरी करावी लागेल. आपलं संघ अडचत असणार यावेळेला मात्र ओमकार गुरवला साथ द्यावी लागेल. शुभम देखील चांगली गोलंदाजी करतो. या षटकादरम्यान आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवले. म्हणजेच चांगली कामगिरी म्हणावी लागेल. तिसरं षटक सुरू असताना दोन्ही पॉवर प्ले या ठिकाणी संपले, त्यामुळे नक्कीच दर्जेदार कामगिरी करावी लागेल. फुलटा चेंडू फाईनल दिशेने चेंडू वळवायचा होता. लेगस्टिकच्या खूपच बाजारात चेंडू वाईट प्लस 4 धावा, म्हणजेच बोनस स्वरूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये 5 धावा जोडल्या गेल्यात आणि या 5 धावांशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 23 धावा. नक्कीच विकेट किपर थोडासा जवळ होता, त्याला चकमा देऊन चेंडू पुन्हा एकदा या वेळेला कमबॅक करणं गरजेचं असेल ते म्हणजेच शुभम याला चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे आपल्या संघासाठी. ऑन साईडला मारला फटका आहे. काऊ करणारे मिडविकेटच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. हो यावेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचाय. थोडंसं आउटफील्ड खराब झालं होतं, थोडंसं फंबल देखील झाला होता क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 24 धावा, 3 गडी बाद 24. पुन्हा एकदा सर्व प्लेयर्सना विनंती करतोय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू
आणि या चौकांशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 29 धावा. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय ते म्हणजे ओमकार गुरव यांनी ओपनिंगला आलेला हा फलंदाज होता. आतापर्यंत बॅट शांत होती, परंतु नाईलाज आहे शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक असताना एक आक्रमक रूप धारण करावं लागेल. पुन्हा विवेक चेंडूने बॅटची कड घेतली. चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. चौथं षटक सुरू असताना पुन्हा विवेक त्याच्या समोर आहे ऋषी. फुलटा चेंडू, यावेळेच्या चेंडूला दिशा दिले. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत ओहो यावेळी डायरेक्ट फेकी पाहायला मिळते. फलंदाज पोहोचला होता. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो का पाहायचा आहे, परंतु 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. अमोल गुरव याने थांबवलंय. ऋषी याला माफ करा प्रथमेश याला. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या 32 झालेली पाहायला मिळते. तर ओव्हल संघ देखील चांगली गोलंदाजी करतो या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा प्रथमेश चेंडूने पुन्हा एकदा बॅटची कड घेते. चेंडू गेला थर्ड मॅनेजर मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. 33 धावा. आणि कालच्या सत्राचा विचार केला तर कालच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 78 धावा सर्वोच्च धावसंख्या मार्लेश्वर संघाने उभारली होती. ती धावसंख्येचा कोणता संघ रेकॉर्ड ब्रेक करेल हे देखील पाहायचं आहे. रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो का हे देखील पाहायचं आहे. क्रिकेट म्हटलं की काही होऊ शकतं. पुन्हा एकदा षटपट डिलिव्हरी. यावेळेला ऑनसाइड चेंडू वळवलाय. चेंडू तो पॉईंटच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत मात्र 2 धावा घेतले गेल्यात. यावेळेला मात्र पंचांच्या निर्णयाची आहे अपेक्षा, परंतु फलंदाजाला सेफ ठरवतात पंच. 3 धावा घेतल्या गेल्यात आणि या 3 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते 36 धावा. 3 गडी बाद 36. चौथं षटक सुरू असताना यापुढील सामना असेल गिरगाव वर्सेस ओहल बी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. गिरगाव वर्सेस ओहल बी. लगेचच टॉस साठी या. षटक क्रमांक 4 या ठिकाणी झालंय समाप्त. आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 3 गडी बाद 36. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम. शेवटचं षटक. फटका सुरेख आहे. टायमिंग आहे प्रॉपर. स्क्वेअर पंचांच्या डोक्यावर मारलेला फटका. चेंडू गेला आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते 42 धावा. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय शिवशंभो क्रिकेट संघाचे सर्व प्लेयर्स. आपण लाईनमनची भूमिका पार पाडायची आहे. बंटल्यांचा ताबा घ्यायचा आहे शिवशंभो क्रिकेट संघ लांजा. पहिल्या चेंडूवर यावेळेला मात्र ओमकार गुरव करून अटॅक केला गेलाय, कारण माहिती आहे त्याला नॉकआउटचे हे सामने आहेत. या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला तर मात्र पुढच्या पर्वाची दुसऱ्या पर्वाची या ठिकाणी वाट पाहावी लागेल.
पुन्हा एकदा शुभम फुलटा चेंडू, यावेळेला चेंडू मात्र शरीरावर जाऊन आदळलाय, हलकी अपील केली गेली, तोपर्यंत मात्र एक धाव, दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न, यावेळेला मात्र काय होणार मैदानावर, विकेटचं झालंय पतन, ओमकार गुरव याला परतावं लागतंय माघारी, रनआउटच्या रूपामध्ये चौथा झटका बसलाय तो म्हणजे रायगड संघाला. ज्यावेळी आपल्या बॅटमधून फटकेबाजी होत असताना यावेळी अशा प्रकारचे विकेट गमावणं योग्य नव्हे मित्रांनो. नक्कीच चांगली फटकेबाजी झाली असती. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर, राज जंगम. तर निराश मनाने परततोय तो म्हणजेच यावेळेला थोडस अमोल गुरव, ओमकार गुरव. गिरगाव वर्सेस ओवल बी, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. गिरगाव संघ कॅप्टन प्लीज टॉस साठी या. अमेय मनोरे कॅप्टन गिरगाव प्लीज टॉस साठी या. राज जंगम नवीन बॅटर दाखल झालाय, डावखुर हा फलंदाज. हो यावेळेला मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते ते म्हणजेच राज जंगम याची, कारण माहिती आहे प्रथमेश चांगली फलंदाजी करू शकतो, त्याच्याकडे ती मोठी क्षमता आहे, त्यामुळे यावेळेला मात्र विकेट सॅक्रिफाईस केली गेली. 5वा झटका बसलाय तो म्हणजे रायगड संघाला. गिरगाव संघ या सामन्याची नाणेफेक या ग्राउंडचे मॅनेजमेंट पाहणारे सन्माननीय कांसरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. फटका सुरेख आहे, टायमिंग आहे प्रॉपर, क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु शेवटच्या क्षणी मात्र झेल सोडला गेलाय. तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात 3 धावा जोडल्या गेल्यात. आणि या 3 धावांशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 46 धावा. नक्कीच शुभम चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र त्याला लाभत नाहीये. मिलिंद जंगम पुन्हा एकदा मिलिंद जंगम, चेंडू कट केला, चेंडू थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या 47 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मधील. धावा आहेत 47 धावा, 5 गडी बाद 47. शेवटच्या चेंडूवर अटॅक केला जाईल का प्रथमेश कडून. फुलटॉस चेंडू पाहिलं दिशेने चेंडू वळवला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, झेल सोडला गेलाय, रनआउटचा चान्स दिला आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय, म्हणजेच माहिती आहे प्रथमेशला फ्री हिटचा चेंडू आहे, मला समाचार घ्यायचा आहे. नो प्लस 1. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर राज जंगम. फ्री हिटचा चेंडू सर, शेवटचा चेंडू या षटकातील. तपलक धावा आहेत 49 धावा. फ्री हिटचा चेंडू आहे, नक्कीच प्रथमेश प्रयत्न करेल चौकार किंवा षटकार मारण्याचा.
ऑन साईडला मारला फटका, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू गेला, चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. त्यामुळे या षटकादरम्यान मिळाला 2 धावा. 1 रन शॉर्ट असा इशारा पंच या ठिकाणी करतायत. म्हणजेच 50 धावा करून 51 धावांचं आहे लक्ष. तोपर्यंत जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. रायगड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. सन्माननीय कांसरे सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की आपण डिसिजन याच ठिकाणी सांगायचा आहे, वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही कॅप्टनना सूचना आहे, ऑल बी वर्सेस गिरगाव. बॅट्समनची नावं आपल्याला माहित नाही आहेत, त्यामुळे प्लीज
51 धावांचा आहे लक्ष. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच आदित्य, तर नॉन स्ट्रायकिंग एंड आहे फलंदाज सचिन. तर गोलंदाजी मार्क करत आहे गोलंदाज ओमकार गुरव. पहिलं षटक घेऊन आलाय, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपर तुषारच्या ग्लोज मध्ये जाऊन 51 धावांचं लक्ष. 30 चेंडू 51 धावा. पण ओमकार रिव्हर्स अटेंड केलाय. फटका सुरेख आहे, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू गेला आउट ऑफ पार्क. दुसऱ्या चेंडूवर यावेळेला मात्र अटॅक केला गेलाय तो म्हणजे आदित्य याच्याकडून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मित्रांनो 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे, जास्तीत जास्त 30 मिनिटं. त्यामुळे टाइमपास न करता आपण खेळायचं आहे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ओमकार. यावेळेला अपील केलं गेलं आणि पंचांचा बोट यावेळेला आकाशाकडे गेलेलं पाहायला मिळत आहे. पहिला ब्रेक थ्रू, पहिला झटका बसला तो म्हणजेच ओव्हल संघाला. आदित्य बॅक टू द पेव्हिलियन. हे टॅक नक्कीच केला होता. आता नंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडू शरीरावर जाऊन आदळला, पायावर जाऊन आदळला. त्यानंतर मात्र अपील केलं गेलं आणि पंचाने देखील ते अपील उचलून धरलं आणि पहिला झटका बसला तो म्हणजे आदित्यच्या रूपाने. 6 धावसंख्येवर. शिवशंभो क्रिकेट संघाचे प्लेयर्स आपण लाईनमनची भूमिका पार पाडायची आहे. चेंडू ठेवला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत विचार केला तर मात्र संमिश्र षटक पाहायला मिळतंय. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, तर चांगली फलंदाजी देखील झालेली पाहायला मिळते. पुन्हा तरी रिव्हर्स अटेंड करायचा आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. नो बॉल. स्क्वेअर लेग पंच स्टार बंधू भीमर टाइप चेंडू होता. त्या चेंडूला यावेळेला नो बॉल घोषित करतात. नक्कीच राजने झेल पकडला होता, परंतु यावेळेला मात्र नो बॉल असल्यामुळे फ्रीचा चेंडू असेल पुढील. 9+1 म्हणजेच 2 धावा संघाच्या खात्यात मात्र जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या झालेली पाहायला मिळते. ते म्हणजेच 1 गडी बाद 8 धावा. आल्यानंतर काटपटच्या साईडने मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो का पाहायचा आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आहे. ताळमेळ सुरेख आहे. त्यामुळे एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालेलं पाहायला मिळतंय आणि या 2 धाव्यांशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ते म्हणजेच 1 गडी बाद 10 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
पुढील चेंडू असेल शेवटचा चेंडू. समोर आहे सचिन तर नाश्ता एंडला आहे प्रतीक. अपील केल्या गेलंय. पंचांकडे दाद मागितले गेले. पंच फारच दक्ष आहे त्यामुळे अपील फेटाळून लावतायत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत. एक गडी बाद 10 आणि 10ची सरासरी या ठिकाणी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजेच ओव्हलचा संघ. चला क्षेत्ररक्षण दुसरं षटक घेऊन आलाय रोहन जंगम. पहिल्या षटकादरम्यान 10 धावा कुठल्या गेल्यात. एक गडी बाद 10 धावसंख्या पाहायला मिळते. एका बाजूला रायगडचा संघ तर दुसऱ्या बाजूला ओव्हल सी संघ. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या सत्रामध्ये राजापूर संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता. पुन्हा एकदा यावेळेला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. शेवटच्या क्षणी मात्र झेल सोडला गेला. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते तैनात पण नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावला आणि 2 धावा मात्र संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहन याच्याकडून. पहिल्या चेंडूवर यावेळेला संघासाठी विकेट मिळाली असती. 2 क्षेत्ररक्षक फार दूरच होता. पुन्हा रोहन त्याच्या समोर आहे प्रतीक. हो यावेळेला मात्र चेंडूने बॅटची कडे घेते. चेंडू गेला थर्ड बॅट मध्ये. स्लीप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. राज चेंडूवर आलाय. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतले गेले. एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. इकडे बाद 13 धावा. दुसरं षटक सुरू असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे रोहन याच्याकडून. तर मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजे सचिन. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूने उसळी घेतली. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावला. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन याच्याकडून 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर यावेळेला विकेट मिळाली असती. पुन्हा एकदा रोहन. हो यावेळेला पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकादरम्यान त्याने केले. अक्षरशः जकडून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून. अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक या षटकातील. या 2 चेंडूवर अटॅक केला जाईल का 10ची सरासरी राखावी लागली प्रत्येक षटकाकडे ती म्हणजेच ओव्हल संघाला. पण एकदा हो यावेळेला पुन्हा एकदा गती परिवर्तन. पुन्हा एकदा थोडीशी अपील देखील केली होती. शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवला परंतु पंच फार दक्ष आहेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 3 धावा या षटकादरम्यान त्याने खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा झाल्या होत्या. या षटकापर्यंत ऑनसाइडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो का पाहायचा आहे. रनआउटचा धोका देखील आहे. खराबपैकी पाहायला मिळेल. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात
आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 15 धावा. 18 चेंडू 36 धावांची आहे आवश्यकता. आणि यावेळेला रिक्वायर रनचा विचार केला तर मात्र 12ची सरासरी यावेळी राखावी लागेल प्रत्येक षटकाकडे, ते म्हणजे ओव्हलशी संघाला. दरम्यान तिसरं षटक घेऊन आलाय ओमकार गुरव. तिसरं षटक ओमकार गुरव. स्ट्राईक आहे प्रतीक. रिव्हर्स अटेंड करत चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजेच या इनिंग दरम्यान रायगड संघाकडून. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर मात्र 12ची सरासरी राखावी लागेल. ऑनसाइड फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यात काऊकांच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्यात. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 17 धावा. किसके ऊपर मंडराएगा खतरा. अमोल गुरव देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ओमकार गुरव. मोठा फटका खेळायचा आहे. गती परिवर्तन पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते ती म्हणजेच ओमकार गुरव याच्याकडून. चांगली फटकेबाजी सुरुवातीला ओपनिंगला येऊन त्याने केली, नंतर मात्र चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा बीट केलंय. पुन्हा एकदा बीट केलंय. पुढील चेंडू यावेळेला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओह, यावेळेला मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडला जाईल का झेल? पकडला गेला झेल. दुसऱ्या विकेटचा यावेळेला झालंय पतन. म्हणजे प्रतीक बॅक टू द पेव्हिलियन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रायगड संघाकडून पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या षटकादरम्यान 10 धावा त्याने खर्च केल्या, त्यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन तो आला आणि आतापर्यंत या षटकादरम्यान 2 धावा त्याने खर्च केल्यात. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय ते म्हणजेच रायगड संघ. वीर शिवसमाज लांजा व शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी लांजा आयोजित 2025 या स्पर्धेसाठी संपूर्ण वीरशैव समाज लांजा आणि सर्व वीरशैव बंधू भगिनींनी या स्पर्धेसाठी भरघोस असा हातभार लावलेला आहे. त्यामध्ये या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत ते आहेत ते म्हणजे बिपिन विलास तोडकरी, अस्मी विशाल लिंगायत, निष्ठी विकास लिंगायत, राकेश रामदास मापुसकर आणि श्रीकांत गोविंद भाईशेटे यांच्या स्मरणार्थ श्री सुशांत श्रीकांत भाईशेटे यांच्यातर्फे या संपूर्ण स्पर्धेसाठी जी काही सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत
त्यासाठी शिवशंभो संघातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हॅलो. आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या झालेली पाहायला मिळते 18 धावा. आतापर्यंत 6ची सरासरी करंट रेट 6चा पाहायला मिळतोय. तर रिक्वायर्ड रेट यावेळेला मात्र प्रत्येक षटकाकडे वाढला जातोय. हा सामना संपल्यावर लगेच आपण पुढील सामना खेळवणार आहोत. दोन्ही संघांनी लगेचच तयार राहायचंय. ओव्हल संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दरम्यान चौथं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर तयार आहे गोलंदाज ऋषी. बारा चेंडू 33 धावांची आहे आवश्यकता. बारा चेंडू 33 धावांची आवश्यकता आणि हे षटक आहे निर्णायक. सोळा 16.5 ची सरासरी रिक्वायर रन रेटची असेल. स्ट्राईकवर आहे फलंदाज मंदार. मोठा फटका खेळायचा. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत आणि धाव चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू 33 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर यावेळेला 3 धावा घ्याव्या लागतील. पण आता ऋषी जंगम फलंदाजी देखील चांगली केली होती. ऑन साइडला मारला फटका. नेत्र दीपक फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावीचा देखील झालाय प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा. अजून 31 धावांची आहे आवश्यकता. चांगली फटकेबाजी केली तर हे देखील लक्ष्य आपण गाठू शकतो. 10 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. हो अलाउंड काटपटच्या साईडने ऑन साईडला मारला फटका. स्ट्रेट डाव पाहायला मिळतोय. एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. नऊ चेंडू 30 धावांची आवश्यकता. मोठी फटकेबाजी इथून पुढे झाली तर मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल तो म्हणजे ओव्हलची संघ. फॅनलच्या दिशेने चेंडू वळवायचा आहे. चेंडू मात्र शरीरावर जाऊन आढळतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेले आणि प्रत्येक चेंडू गणिक यावेळेला मात्र पार्ट झुकलं जात आहे ते म्हणजेच रायगड संघाच्या बाजूने. एक वेळ असं वाटलं होतं की ओव्हलची संघ सहजरित्या सामना जिंकेत की काय, परंतु नंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओमकार गुरव प्रत्येक गोलंदाजीने यावेळेला चांगली गोलंदाजी केली. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तर तैनात, परंतु त्याला बीट करून यावेळेला मात्र चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. आम्ही त्या ठिकाणी होता परंतु त्याला बीट करून चेंडू गेला सीमा रेषा पार आणि या चौकांशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 26 धावा.
25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सात चेंडू 25 धावांची आवश्यकता. प्रयत्न केला तर हे देखील लक्ष आपण गाठू शकतो. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. अमेय चेंडूवर आलाय तोपर्यंत एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. एका धावीवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावीने संघाची धावसंख्या 27 धाव होऊन झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 या ठिकाणी झालंय समाप्त. 6 चेंडू 24 धावांची आहे आवश्यकता. धोपलक धावा आहेत 27. 6 चेंडू 24 धावा. पॉलीमध्ये आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पाहिली होती. त्या ट्रॉफीमध्ये एका फलंदाजाने 22 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठल्या होत्या. तर हे देखील टार्गेट आपण चेस करू शकतो. प्रयत्न केला तर नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण कोशिश करणे वाले की कभी हार नाही होते मित्रांनो. यापुढील सामना असेल गिरगाव वर्सेस ओव्हल बी. ओव्हल बी संघाने लगेचच नाणेफेक जिंकून आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अन्सरला चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक दूरवर तैनात आहेत. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत ओहो यावेळेला मात्र मी स्पीड पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र 3 धावा कुठल्या गेल्यात आणि या 3 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते 30 धावा. 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलाय. चौकार षटकांची आतषबाजी झाली तर मात्र हो प्रयत्न सुरेख होता. तो शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसला. अमेयनं चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी, परंतु 2 धावा मात्र वाचवू शकत नाहीये आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 32 धावा. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे ओव्हलसी संघाला. चार चेंडू 19 धावांची आवश्यकता. अपील केलं गेलंय. पंचांकडे दाद मागितले गेले स्टंप आउटची, परंतु यावेळेला मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. आता मात्र 3 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार लागावले गेले तर मात्र सामना टाय होऊ शकतो. अलाउंड काटपिटच्या सायनं मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. त्या ठिकाणी 1 धाव घेतली गेले आणि यावेळेला मात्र आता 2 चेंडू आणि 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. फटका सुरेख आहे. टायमिंग आहे प्रॉपर. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडला गेलाय झेल. विकेटचं झालंय पतन आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे रायगड संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. ओव्हल बी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. ओव्हल बी संघ तर ओव्हल सी संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण सहभाग सन्मानचिन्ह घेऊन जायचंय. वीरशैव समाज लांजा व शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेसाठी संपूर्ण वीरशैव बांधवांकडून भरघोस असं
मदत या ठिकाणी या स्पर्धेत आलेली आहे, त्यामुळे या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवशंभो संघाला खूप सोयीस्कर असं